नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील सेतू अभ्यासक्रमातील कृतीपत्रिका 19चा अभ्यास करणार आहोत. इयत्ता 8वीमध्ये पहा, तुम्ही निसर्गनिर्मित पदार्थ, मानवनिर्मित पदार्थ, विघटनशील पदार्थ, अविघटनशील पदार्थ यांचा अभ्यास केलेला आहे आणि यांचा मानवावर किंवा पर्यावरणावर, मानवी जीवनावर कोणते अनिष्ट किंवा वाईट परिणाम होतात याचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. म्हणजे यामध्ये घडणाऱ्या ज्या प्रक्रिया आणि घटना आहेत यांचा परस्परांशी काय संबंध आहे, त्यांच्यामध्ये असणारे गुणधर्म कोणते आहे, संरचना कशी आहे, त्यांचं कार्य यांच्या आधारे नैसर्गिक व मानवनिर्मित पदार्थांमधील फरकसुद्धा तुम्ही स्पष्ट केलेला आहे. आणि याच्याचमध्ये सभोवताली उपलब्ध असलेले साहित्य वापरून प्रतिकृती तयार करून त्यांची संरचना व कार्य यांचा अभ्यास केलेला आहे. तर प्रथम लक्षात घेऊ आपण की विघटनशील पदार्थ म्हणजे काय. डिग्रेडेबल कंपाऊंड्स. विघटन म्हणजे अलग होणे, वेगळे होणे. काही पदार्थांचे नैसर्गिकरित्या विघटन होते, त्यांना विघटनशील पदार्थ असे म्हणतात. पाहता इथे एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. ग्लुकोज किंवा साखरेचे विघटन. शर्करा, साखर आपण त्याला म्हणतो. साखर ज्या घटकापासून बनलेली आहे ते घटक पदार्थ वेगळे होतात, यालाच आपण साखरेचे विघटन असे म्हणतो. म्हणजे काय तर साखरेचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे पहा, C6H12O6. म्हणजे याच्यामध्ये कार्बनचे 6 मॉलिक्यूल आहेत, हायड्रोजनचे 12 आहेत आणि ऑक्सिजनचे 6 आहेत. ज्या वेळेला या साखरेचं विघटन होतं त्यावेळेला यातील कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे वेगळे होतात. म्हणजेच काय तर हे वेगळे झालेले पदार्थ साधे संयुग आहेत, याच्यामध्ये साधे पदार्थ आहेत. हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन हे साधे पदार्थ वनस्पती, प्राणी किंवा सूक्ष्मजीव यांच्यामार्फत पुन्हा उपयोगात आणले जातात. म्हणजे आपल्याला माहिती आहे की कार्बन चक्र, ऑक्सिजन चक्र, नायट्रोजन चक्र याच्यामध्ये आपण अभ्यासलेलं आहे की हे पदार्थ जे आहेत की पुन्हा कसे उपयोगात येतात वनस्पती, प्राणी म्हणजे सजीवांना. आणि याच्यामध्ये हे सर्व निसर्गनिर्मित विघटनशील पदार्थ असतात. आता अविघटनशील पदार्थ म्हणजे काय. काही पदार्थांचे नैसर्गिकरित्या विघटन होत नाही, अशा पदार्थांना अविघटनशील पदार्थ असे म्हणतात. आता विघटन होत नाही म्हणजे काय तर उदाहरणार्थ पहा की काही असे मानवनिर्मित पदार्थ आहेत. मला माहिती आहेत की प्लास्टिक, काच, थर्मोकॉल इत्यादी सारख्या पदार्थांचे नैसर्गिकरित्या विघटन होत नाही. तर हे पदार्थ पर्यावरणात कित्येक वर्षसुद्धा तशीच पडून राहतात आणि त्यामुळे त्यांचा संचय होत जातो, ती भर पडत जाते आणि त्यामुळे त्यांचा वनस्पती आणि प्राणी यांसारख्या सजीवांना ती घातक ठरतात. आणि अशा पदार्थांना आपण काय म्हणतो, प्रदूषके म्हणतो. प्रदूषके म्हणजे काय की ज्या पदार्थांमुळे पर्यावरणाचे प्रदूषण घडून येते त्या पदार्थांना काय म्हणतात, प्रदूषके असे म्हणतात. मग थर्माकॉल असेल, प्लास्टिक असेल किंवा काच असेल, ही पदार्थ जी आहेत ही प्रदूषके आहेत, म्हणजे स्थायू रूपातील प्रदूषकं आहेत. त्याचेसुद्धा प्रकार आपल्याला माहिती पडतात. स्थायू असेल, वायुरूप असेल, तर असे पदार्थ जे आहेत किंवा काही लिक्विड म्हणजे द्रव स्वरूपातसुद्धा असतात की त्याने त्या ठिकाणी पर्यावरणाची हानी होते किंवा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतो. प्लास्टिक, थर्माकोल या मानवनिर्मित पदार्थांचे विघटन होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. सहजासहजी लगेच त्याचं विघटन होत नाही. जसं कापड असेल, कागद असेल यांचं विघटन होतं, तसं प्लास्टिक असेल, थर्माकोल असेल या पदार्थांचं विघटन होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. किंवा ती जर जाळली तर त्यापासून अत्यंत विषारी वायू बाहेर पडतात. किंवा ती जमिनीवर तशीच पडून राहिली तर भूप्रदूषण म्हणजे जमिनीचं प्रदूषण होतं. थर्माकॉल जो आहे की या थर्माकॉलमध्ये स्टायरीन नावाचा अत्यंत घातक पदार्थ असल्यामुळे काय होतं, या घातक पदार्थामुळे थर्माकॉलच्या सानिध्यात येणाऱ्या व्यक्तींना रक्ताचा लिम्फोमा या प्रकारचा कर्करोग
होण्याची शक्यता असते. पहा किती घातक आहे हा. त्याचप्रमाणे डोळे, श्वसनसंस्था, त्वचा, पचनसंस्थेचे आजार उद्भवण्याची शक्यता असते. तसेच ज्या गर्भवती महिला असतात त्यांना गर्भपात होण्याचा धोका या मोठ्या प्रमाणात असतो या द्रवरूप स्टायरीनमुळे. त्वचा भाजण्याचा धोका असतो. तसेच काचांचे तुकडे जर जलाशयात जातात तर तेथील असणारा जो अधिवास आहे म्हणजे तेथील सजीव सृष्टी आहे यांच्यावरती सुद्धा प्रतिकूल परिणाम आपल्याला होताना पाहायला मिळतो. यामध्ये पहा की तुम्हाला दिलेलं आहे खालील चित्रांचे निरीक्षण करा आणि खालील चित्रांमधील वस्तू आणि पदार्थ याचे वर्गीकरण. कसं वर्गीकरण करायचं आहे तर निसर्गनिर्मित पदार्थ कोणते आणि मानवनिर्मित पदार्थ कोणते आहेत. आता पहा या ठिकाणी पहिलंच तुम्हाला दिसतं आहे की एक रोप त्या ठिकाणी उगवलेलं दिसतं आहे. म्हणजे हा निसर्गनिर्मित तुम्हाला जे आहे की त्याच्यामध्ये वस्तू आहेत किंवा काही बदल तुम्हाला दिसतात ते त्याच्यामध्ये निरीक्षण करायला सांगितले तर तो निसर्गनिर्मित पदार्थामध्ये येणारे. आता या ठिकाणी कंगवा म्हणजे मॅनमेड मानवनिर्मित वस्तू आहे ती. त्यानंतर इथं आंबा पिकलेला तुम्हाला फळ असेल कोणतंही किंवा इथं आंबा दाखवलेला आहे तर तो निसर्गनिर्मितमध्ये येईल. आणि या ठिकाणी पहा औषधं दाखवलेली आहेत, काही बरण्या दाखवल्या त्याच्यात गोळ्या टॅबलेट्स दिलेल्या आहेत, खाली पण काही कॅप्सूलसारख्या टॅबलेट्स दाखवलेल्या आहेत तर ते मानवनिर्मित पदार्थांमध्ये येणार. हे एवढेच नाही तर आणखी असे दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला अशा कोणत्या वस्तू पाहायला मिळतात त्याचं वर्गीकरणसुद्धा तुम्ही निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित पदार्थ यामध्ये करायचं आहे. म्हणजे इथं प्रश्न दिलेला आहे पहा, तुमच्या घरामध्ये बघायचं आहे, निरीक्षण करायचं आहे की निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित पदार्थांची यादी करा. तुम्हाला घरामध्ये ज्या ज्या वस्तू दिसतात की त्याच्यामध्ये तुम्ही निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित पदार्थ याचं वर्गीकरण करायचं आहे आणि त्याची एक लिस्ट त्या ठिकाणी तयार करायची. त्यानंतर पुढचा प्रश्न दिलेला आहे की पर्यावरण संरक्षणासाठी खाली दिलेल्या प्रत्येक गटातील एक वस्तूची निवड करा. पर्यावरणाचं संरक्षण करायचे, प्रदूषण नाही. आत्ताच आपण पाहता याच्यामध्ये की कोणकोणते पदार्थ जे आहेत की प्रदूषक आहेत. आता पहिलं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे, कागदी पिशव्या, कापडी पिशव्या आणि प्लास्टिकच्या पिशव्या. तर याच्यामध्ये पर्यावरण संरक्षणासाठी खाली दिलेल्या प्रत्येक गटातील वस्तूची निवड करायची आहे. आता प्लॅस्टिकचे आहेत की त्याचं विघटन होत नाही, अविघटनशील पदार्थ आहे. त्यानंतर कागदी पिशवी आणि कापडी पिशव्या. याचा आपल्याला पहा, कागदी पिशवी जरी आपण वापरली तर ती समजा एकदा वापरून आपल्याला ती टाकून द्यावी लागते, मग त्याचा संचय होईल आणि त्यानेसुद्धा प्रदूषण येईल. कापडी पिशवी जर आपण वापरली तर ती परत आपल्याला धुवून स्वच्छ वारंवार तिचा वापर करता येऊ शकतो. हे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अशा वस्तूंची तुम्ही निवड करू शकता. तुम्हाला त्यातून एक वस्तू निवडायला सांगितलेली किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये समजलं पाहिजे की पर्यावरणपूरक अशा कोणत्या वस्तू आहेत. त्यानंतर पहा की धातूचा ग्लास, थर्माकोलचा ग्लास आणि प्लास्टिकचा ग्लास यामध्ये कोणता आपण वापरला पाहिजे. पहा थर्माकोल असेल की हा सुद्धा अविघटनशील पदार्थ आहे, प्लास्टिकसुद्धा अविघटनशील पदार्थ आहे. त्यानंतर धातू यांना पण वेळ लागतो त्या ठिकाणी त्यांचं विघटन होण्यासाठी, परंतु या दोघांपेक्षा कमी लागतो. म्हणजेच आपल्याला धातूचा ग्लास त्या ठिकाणी पर्यावरणाला पूरक म्हणजे पर्यावरण संरक्षणासाठी वापरता येईल. लक्षात आलं. त्यानंतर शेवटचा प्रश्न दिलेला आहे पहा, वेगळा शब्द ओळखा. यामध्ये कागद, नारळ, सुती दोरा आणि पॉलिथिन बॅग. तर वेगळा कोणता आहे यामध्ये लक्षात घ्या की याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की विघटनशील आणि अविघटनशील पदार्थ. कागद विघटनशील आहे, नारळ विघटनशील, सुती दोरा तो पण विघटनशील आहे, पॉलिथिन बॅग म्हणजे प्लास्टिकची बॅग तर ती अविघटनशील आहे. म्हणजे तो शब्द त्या ठिकाणी वेगळा येणार आहे. त्यानंतर लाकूड, काच, प्लास्टिक आणि थर्माकोल. तर यामध्ये पुन्हा तसंच आहे, विघटनशील आणि अविघटनशील. लाकूड हा विघटनशील पदार्थ आहे, काच अविघटनशील पदार्थ आहे, प्लास्टिक हा अविघटनशील पदार्थ आहे आणि थर्माकोलसुद्धा अविघटनशील पदार्थ आहे. म्हणून गटातला वेगळा शब्द कोणता येईल, लाकूड. लक्षात येईल. अशा पद्धतीने तुम्ही या टॉपिकचा काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यामध्ये निसर्गनिर्मित पदार्थ, मानवनिर्मित पदार्थ, विघटनशील पदार्थ आणि अविघटनशील पदार्थ यांचा काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे.